नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकारामांचा हा अभंग आपण अनेकदा ऐकतो आणि आपण या परंपरेचे पायीक होण्याचा प्रयत्नही करत असतो. वृक्षांना आपले सोयरे मानतो. अनेकदा असं होतं की फुलं काढताना चुकून एखाद्या वेळेस त्या फुलाबरोबर एखादी कळी जर खुडली गेली, तोडली गेली, तर आपल्याला हळहळ वाटते. श्रोते हो, आपल्या समाजात अशीही माणसं आहेत की ज्यांनी एकट्यानं एखादं जंगल उभं केलंय, रोपटं लावून मोठी मोठी झाडं होईपर्यंत त्यांची निगा राखली आहे, निसर्गाचं रक्षण केलंय. तुम्ही म्हणाल आज साहित्य सौरभ या कार्यक्रमात हे काय? कारण असं आहे, आजची कथा काहीशी अशीच आहे. ऐकणार आहोत सुचित्रा पवार यांची कथा वास्तुशास्त्र. कडाक्याची थंडी पडली होती. झुंजूमुंजू होऊन दिखाल पाखरांची किलबिल ऐकू येत नव्हती. गुरं गोठ्यात सुस्त पडून होती. शानघाण काढून जेवतो उकरड्यावर चालला होता. शेकोटीचा चगाळ संपला म्हणून गण्या कुडकुडतच आजूबाजूला चगाळ हुडकत होता. बाजी नावी अंगण साफ करून पाणी मारत होता. दाजी पाटलाच्या घरात कपबशीचा खडखडाट ऐकू येत होता. कुणी नुकतंच उठून रस्त्याकडेला उभं राहिलं होतं. आबा म्हातारं काठी टेकत टेकत 4 चाफ्याची फुलं घेऊन शुद्धोबाच्या देवळात चालला होता. एकंदरीत हळूहळू गाव जागा होऊ लागला होता. इतक्यात सुताराचं दार कुरकुर करत उघडलं. तानू म्हातारी बाहेर आली आणि अंगणात बसकान मारून जोरात गहिवर घालू लागली. तशी सगळी आळी जागी झाली. हातरुणातच पहिला क्षणभर मेंदूला ताण देऊ लागली. आगा, सुतारच्यात कोण आजारी होतं? अण्णा सुतार तर मागच्या 8 दिवसात बरा होऊन आलेला. मग का पुण्यांदा तेलाच काय झालं? तसं तानू सुतारणीला गैवर घालायची सवयच होती. पण आजचा गैवर जरा वेगळ्या पट्टीतला होता. जो त्यो तिकडं लगबगीनं जाऊ लागला. बाजानं हातातलं पाणी मारायचं डबडं तसंच फेकून दिलं. दाजी पाटलाच्या बायकोनं चुलीतला चाळ मागं घेऊन त्यावर गडबडीत पाणी ओतलं. आबा पाटील इशी पातूर गेलेला माघारी लगबगीनं परत फिरला आणि सुताराच्या अंगणात ही गर्दी झाली. बघतो तर काय, तानूबाई अंगणात तुकडं करून टाकलेल्या पिपळाच्या वणक्याला मिठी मारून जोरजोरात गहिवरत होती. अगं, त्या इंजिनियरचं मडं बशिवलं, त्यानंच यो पिपूळ तोडायला लावला. कुणाचं काय वाकडं केलं हेनं. एवढा एवढा असल्यापासून मी जतान की केला. तांब्या तांब्या पाणी आणून वतलं. गावात पाणी प्यायला नव्हतं तरी म्या हिरीचा तळ गाठून पाणी आणून ह्याला जगवला, मोठा केला. आणि आता त्याची कुणाला अडचण झाली कणकं पडलं त्या हाताचं. कोण मेलं नाही. सुतारणीनं झाड तोडलं म्हणून गैवर त्या बघून समद्यासनीच राग आला. थंडी वाऱ्याचं म्हातारीनं उगा हातरुणातनं उठवलं आणि हेलपाटा वाया गेला म्हणून तो तिच्यावर चरफडत निघून जाऊ लागला. सगळ्याच्या दृष्टीनं तानू म्हातारी खुळीच होती. झाड पाडलं म्हणून कुणी रडतं का असं? जगाच्या दृष्टीनं तर तानूबाई खरंच खुळी होती. कारण ती गबाळीच दिसायची. डोईवर फाटका पदर, त्यातनं तिची पांढरी वाकासारखी केस बाहेर दिसायची. त्याला कवातरी त्याल पाणी लागायचं. तानूबाईचं पाय हत्तीपाय झाल्यासारखं सुजल्यालं असायचं. म्हणून ती बसत बसतच पुढं सरकायची. चालायला गेलं की तिचा तोल जायचा. म्हणून ती सगळ्या आळीभर बसत बसतच पुढं पुढं सरकत चालायची. त्यानं मातीनं लुगडं घाण झालेलं असायचं. पण तानूबाईनं तिच्या तारुण्यात लई कष्ट केलेलं. नवरा तरुणपणी मेला. 4 पोरं, 1 पोरगी म्हातारीनं रोजगार करून मोठी केली. 7वी शाळा शिकून 1 जण मास्तर झाला, 1 जण कारखान्यात लागला आणि 2 जण सुतारकाम करू लागलं. पोरगी मात्र 4थी पातूर शिकून नांदायला गेली मामाच्या घरात. ही सामान्य गोष्ट. पण तानूबाई या पलीकडं काहीतरी होती. म्हणूनच तिला सगळी खुळी म्हणायची. तानूबाईला झाडाझुडांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल लय जिव्हाळा होता. तानूबाई शेताला जाताना एखादं झाड उगवलेलं बघितलं की जाता येता पाणी घालून मोठं करायची. एकदा का ते कमरे एवढं झालं की बिनघोर व्हायची. नुसतं पाणीच नाही तर शरडा म्हसराणी तुडवुनी म्हणून शेतातनं काट्याच्या फांजरी आणून त्याला संरक्षण द्यायची. जनावराच्या तावडीतून सुटलं आणि आपोआप वाढू लागलं की मग ती निर्धास्त व्हायची.
जीवापाड कष्ट घेऊन तिनं वेगवेगळी झाडं जगवली होती. आमचं गाव मारान वसाड. खुरटी खुरटी झाडं पावसाच्या पाण्यावर तग धरलेली. त्या काळी हिरीशिवाय आणि आडाशिवाय पाणी मिळायचं नाही. त्यात बी सगळ्याच हिरी पाणी पिण्याजोगत्या नव्हत्या. एखादीच हिर गोड्या पाण्याची. तिथनं प्यायला पाणी आणायचं आणि खर्चायला आडाचं. उन्हाळ्यात ती बी तळ गाठायची. मग खाली उतरून तांब्यानं घागर भरून घ्यावी लागायची. अशा अवस्थेत तानूबाई सकाळ सकाळी पाणी आणून झाडांना घालायची आणि उन्हाळभर जगवायची. अंगणात पण तिला असंच ही पिपळाचं रोप उगवून आलेलं दिसलं. मग ते जगवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. हळूहळू पिपळ मोठा झाला. त्याचबरोबर तिच्या घरातल्या परिस्थितीत पण बदल घडून आला. थोरला मास्तर झाला. कष्टाचं चीज झालं म्हणूनच तर दुसरा बी कारखान्यावर लागला. कवळ्या खोड्याचं आता निब्बार खोड झालं. फांद्याचा विस्तार वाढला तसा दोघांची लग्न होऊन दोघे बी आपापल्या संसाराला लागली. धाकट्या दोघांना सुतारकीचं काम संपत नव्हतं. झाडानं खोल खोल जमिनीत मुळं रुजवली तसं ते जास्त विस्तारू लागलं. थोडी थोडी करत गार सावली पडू लागली. धाकल्या दोघांची बी लग्न झाली. म्हातारी निवांत झाली. उन्हाळ्यात तांबूस कोवळ्या पानांची सळसळ आणि गच्च दाट सावली बघून म्हातारी हरकून गेली. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत म्हातारी झाडाखालीच बसायची. नित्यनेमानं तांब्याभर पाणी घालून पुजायची, पाया पडायची, त्याच्याशी गुजगोष्टी करायची. त्याच्या आशीर्वादानं मुलाबाळांचं व्यवस्थित झालं असं तिला वाटायचं. गाव बी आता सुधारलं होतं. पाण्याच्या स्कीमा गावभर झाल्या होत्या. घराघरात पाण्याच्या चाव्या आल्या होत्या. अशाच एका उन्हाळ्यात दगड कपारी जमा करून तिनं झाडाभोवती कट्टा करून पांढऱ्या मातीनं लिपून घेतला. आता ती दिवसभर घरातली कामं घेऊन झाडाखालीच करत बसायची. सुनांना भाजी निवडून दे, कुठं लसूण सोलून दे, कुठं वाळवण राख. सावलीला गुरांच्या खुट्ट्या बी रवल्या. दिवसभर गुरं बी झाडाखाली निवांत बसायची. शेताला जाणारी येणारी बी झाडाखाली थांबून म्हातारीभर 4 शब्द बोलून मगच पुढं जायची. कावळ्याची घरटी बी पिपळाचा आधार घ्यायची. दिवसभर हिकडनं तिकडनं पाखरं यायची. म्हातारी मग लोटक्यात पाणी भरून फांदीला टांगायची. असं ही तानूबाईच्या जीवाभावाचं झाड होतं. मी मेल्यावर माझी समाधी पण ह्या झाडाखालीच बांधा, तिनं अगोदरच सगळ्यांना सांगून ठेवलेलं. गेलं साली म्हातारी लुगड्यात पाय अडकून पडल्याचं निमित्त झालं आणि अशी पांगळी होऊन बसली. पण हाताचं काम मात्र चालूच होतं. आता म्हातारी झोपायला बी घरात जात नव्हती. झाडाखालीच कट्ट्यावर झोपायची. गेल्या महिन्यात थोरल्या लेकानं जुनं घर पाडून नवीन बांधायचं म्हणून इंजिनियरला बोलवलं. इंजिनियर आला आणि कम्प्युटरवर घराचा नकाशा काढला. तर पिपूळ दारात असूनी आणि त्या अमुक बाजूला तर अजिबातच असूनी असं सांगितलं. म्हातारीच्या कानावर ती गोष्ट गेली. तवापासून तर ती रातची झोपणा बी झालती. आपल्या माघारी झाड तोडत्याल म्हणून गावाला बी गेली नाही. म्हातारी आडवीच पडणार आणि आपल्याला घर बांधून देणार नाही म्हणून लेकांनी शाळा केली. म्हातारीला मुद्दाम भावाला म्हणजे मामाला जास्त झाले म्हणून गाडीत बसवून नेली. एकच रात मुक्काम केला म्हातारीनं आणि माघारी येऊन बघत्या तर काय, म्हातारीला जणू काळीच कापल्यावानी झालं. त्याहीपेक्षा विश्वासघात जिवारी लागला म्हणूनच ती हंबरडा फोडून रडत होती. तिचं दुःख तिलाच माहीत. एखाद्या मड्याला कवटाळून गहिवरावं तसं ती बुंध्याच्या वणक्याला कवटाळून त्याच्या आठवणी काढून गहिवर घालत होती. तानूबाईच्या घरातली मात्र चिडीचूप होती. कारण तिची झाडावरली माया सगळ्यांना माहीत होती. रडल रडल आणि गप होईल असं साऱ्यांनाच वाटत होतं. म्हातारीनं तोंड धुतलं नाही की चहा घेतला नाही. तशीच हुंदकं देत ती वणक्यावर डोकं ठेवून उसासत होती. उन्हं जरा आता वर येऊ लागलेली आणि म्हातारी बी शांत झालेली. म्हणून कविताबाईंनी म्हातारीची 2 नंबरची सून तोंड धुवायला तांब्याभर पाणी आणि चहाची कब्बशी घेऊन जवळ गेली. आत्याबाई, बाद झालं, उठा आता, म्हणून तिनं डोकंवर उचलायला बघितलं तर म्हातारी निपचित पडलेली. तिनं कालवा केला तशी घरातली समधी दारात आली. बघत्यात तर काय, म्हातारी कधीच गार झालेली, अगदी त्या पिपळासारखी. वास्तुशास्त्र सुचित्रा पवार यांची कथा आपण ऐकली.